जवळजवळ आपण 15 दिवस दिलं होतं सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखानदारांना शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं की 10 तारखेला मी नागपूरवरून आल्यानंतर तुम्ही येण्यापूर्वी स्वतःचे दर जाहीर करा, परंतु कोणीही तोंड उघडायला तयार नाही। आज कोल्हापूर भागामध्ये तिथं ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केली, साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केली। तिथले बरेचसे कारखानदार बोलून मोकळे झाले, आकडे सांगून मोकळे झाले। 3751 ची मागणी आपली होती आणि आम्हाला वाटलं होतं किमान या वर्षी तरी दर्डेश्वर कारखाना स्वतःहून म्हणेल की बाबा माझा हा दर आहे, पण नेहमीप्रमाणेच एरिये माझ्या मागल्या तसं प्रत्येकानं एकमेकाच्या आग लपायचं आणि त्यानं म्हणायचं हेव काय म्हणतोय, ह्यानं म्हणायचं देव काय म्हणतोय, कोण काय म्हणतोय त्यापेक्षा मला किती परवडतं हे आम्हाला सांगायचं, मग आम्ही ठरवू की तुम्हाला ऊस द्यायचा का नाही। हे न सांगता आतापर्यंत चोरासारखं प्रत्येक जण असंच पद्धतीने जाते आणि म्हणून आज आम्हाला इथं यावं लागलंय। आम्हाला काय इथं येऊन इथं काय मजा करायची नाही, काय इथं माती बसायची हौस नाही। आम्हाला एकच अपेक्षित आहे की तुम्हाला जे काही दर असेल ते जाहीर करा, पण ते बोलायचं नाही। कोण म्हणते कलेक्टर काय म्हणतील, कलेक्टरच्या मागं दळायचं काम करायचं, परत पोलीस प्रशासनाला पुढं करायचं। खरं तर आम्ही 18 महिने 16 महिने ऊस करत असताना एवढे दिवस जपायचा आणि आम्हाला दर मात्र सांगायला नाही। जगाचा एकमेव असा आहे की दर न सांगता वस्तू घेऊन जाताय आणि तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडून शांततेची अपेक्षा करताय। मला या प्रशासनाला सांगायचे आहे की तुम्ही आमचा अंत बघू नका की असं सांगितलंय कर्नाटकमध्ये त्या कारखान्यावर जवळजवळ 50 शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पेटवलेत। आम्हाला ही भूमिका घ्यायची नाही, परंतु तुम्ही ह्यातलं मोकळं करा, कारण आम्ही इतके दिवस वाट बघत असताना गेल्या वर्षी सुद्धा 3-3 महिने तुमची आम्हाला ऊसाचे पैसे मिळाले नाहीत। आमचं सगळं ह्याच्यावर चालतंय आणि तुम्ही मात्र खुशाल अगदी मुख गिळून गप बसणार असाल तर हे चालून देणार नाही। आणि म्हणून तुम्ही सरकारमध्ये आज एका प्रमुख पदावर आहेत, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि असं असताना जर इथल्या शेतकऱ्याला एक काहीतरी दिलासा द्या। आज मला वाटतं जेवण शुगरने दर जाहीर केलाय, 3500 रुपये सांगितलं ना। आमच्या इकडे खटाव तालुक्यामध्ये गोकुळने 3300 रुपये जाहीर केलाय। मग हे सगळे होत असताना तुम्ही कशासाठी लागताय? जवळजवळ 25,000-27,000 मेट्रिक टनाला चालणारा एवढा मोठा आवडव्य कारखाना आणि ह्या जर तुम्ही सांगत नसाल तर मात्र चालून देणार नाही। म्हणून आज ही फक्त सुरुवात आहे की तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला सांगितलंय, परंतु तुम्ही आमची वाट बघून लावायची, काहीतरी विपरीत घटायची। तर आमचे काय हे जे काही वाहतूकदार असतील ते शेतकऱ्याचीच पोर आहेत, तोडणारी शेतकऱ्याची पोर आहेत, परंतु जर दर ठरवता जर तुम्ही नेणार असाल तर त्याला तीव्र विरोध केला जाईल। आणि म्हणून आज तुम्ही आम्हाला काय तो शब्द द्या, मला 1 दिवसात देतो, 2 दिवसात देतो आणि शेट्टी साहेबांचा जो काही निरोप येईल त्या निरोपाप्रमाणे इथली जी काही रिकव्हरी असेल, इथलं जे काही गणित असेल, हे गणित जे तुम्ही मांडा, आम्ही आमची बाजू मांडू आणि त्यातून योग्य मार्ग काढा ही तुम्हाला विनंतीही करतोय। आणि जर अडचण आली तर मात्र संघर्ष होईल हे सुद्धा आम्ही ठाम करून सांगतोय।